कोविडची पहिली लाट संपली म्हणता येणार नाही, परंतु कमी झाल्यानंतर किंवा वातावरण असं झालं की कोविड संपला, त्यानंतर प्रदेशाच्या कार्यकारिणीची एक बैठक फिजिकली नाहीच व्हर्च्युअली आम्ही केली होती. पण त्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच बेफिकीरपणामुळे कोविडची दुसरी लाट कधी आली हे कळलंच नाही. तिचा संसर्ग हा पहिल्यापेक्षा जास्त होता आणि करता करता संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश त्या दुसऱ्या लाटेच्या लपेटमध्ये आला. तरीही कोविडमधलं सेवाकार्य सरकारच्या विरोधी पक्ष या नात्याने एक अंकुश शक्ती म्हणून काम करताना आंदोलनं, हे सगळं सेवाकार्य आणि आंदोलनं व्हर्च्युअली कोऑर्डिनेशनने आम्ही करतच होतो. आता अशी स्थिती आली आहे की कोविडची दुसरी लाट पुढे ओसरत चालली. तिसऱ्या लाटेची भीती आहेच, त्यामुळे सगळ्या प्रकारची काळजी घेऊन संघटनेचं फिजिकल काम हे सुरू करावं लागेल आणि त्यामुळे व्हर्च्युअली परंतु त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिल्हा केंद्रात एकत्र यायचं, अशा प्रकारची एक प्रदेश कार्यकारिणीची अभिनव बैठक, अभिनव पद्धत आज पूर्ण झाली. या बैठकीत प्रामुख्याने 2 प्रस्ताव होते. एक राजकीय होता, एक शेती विषयातला होता. या प्रस्तावांचं टिपण आपल्याला देऊ, त्यावेळेला आपल्याला त्यातले डिटेल्स कळतील. परंतु राजकीय प्रस्तावामध्ये प्रामुख्याने सरकारचा जो नाकर्तेपणा आहे, निर्णय न घेण्याची क्षमता किंवा धरसोड वृत्ती, आज एक निर्णय करायचा, उद्या एक करायचा. एके दिवशी एका मंत्र्याने त्यांच्याकडे गृहनिर्माण असल्यामुळे कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी 100 फ्लॅट देण्याचा, खरं म्हणजे महान नेते की ज्यांच्या हस्ते अशा प्रकारचा पोर्ट्रेट करू नये, पण त्यांच्या हस्ते चाव्यादानाचा कार्यक्रम करायचा आणि मग मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय स्थगित करायचा. मग मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं की नाही, दुसऱ्या ठिकाणी मी देईन. असं एक ना दोन अनेक निर्णय आहेत की ज्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्राची ससेहोलपट चाललेली आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान होत चाललेलं आहे. आणि त्यामुळे या प्रस्तावामध्ये आम्ही सरकारला असा इशारा दिलेला आहे की मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण असेल, शेड्यूल कास्टचं प्रमोशनमधलं रिझर्वेशन असेल, या सगळ्या विषयामध्ये तुमचा गोंधळ थांबवा आणि या सगळ्या समाजाच्या जीवाशी खेळ न करता त्यांना आपण न्याय दिला पाहिजे. हे सरकार असं ऐकणारं नाही आहे आणि त्यामुळे आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा निर्णय वारंवार घोषित केला आहे की ज्या ज्या संघटना या विषयासाठी रस्त्यावर उतरतील त्यांना भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मदत करेल, त्यांना सपोर्ट करेल, त्यांच्या मागे उभे राहील. भारतीय जनता पार्टी आपल्या बॅनरचा आग्रह धरणार नाही. ओबीसीच्या बाबतीमध्ये मात्र वेगळा विषय आहे की ज्या विषयामध्ये सरकारने इमिजिएट करण्याच्या गोष्टी काही आहेत ते सरकार करत नाही आहे. जो डाटा यांनी कलेक्ट केला पाहिजे आणि कोर्टामध्ये सादर केला पाहिजे किंवा अशा प्रकारचं ओबीसी पॉलिटिकल आरक्षण हे देता येतं, ते देण्याची ओबीसीची स्थिती आहे, अबाव 50 देता येतं, तो डाटा कलेक्ट न करता केंद्राकडे सारखं बोट दाखवलं जातं. त्यामुळे 26 तारखेला महाराष्ट्रामध्ये सकाळी 11:00 वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1000 ठिकाणी किमान 100 संख्या किमान म्हणजे 1,00,000 लोक आम्ही अटक करून घेणार. वेगवेगळ्या स्पॉटवर वेगवेगळे नेते अटक करून देतील. त्याच्यामध्ये मी स्वतः कोल्हापूरला असणार आहे, पंकजाताई पुण्याला असणार आहे, सुधीर भाऊ नागपूरला असणार आहे. अशा प्रकाराने सगळे नेते रस्त्यावर उतरणार आहोत आणि 1,00,000पेक्षा कमी गिरफ्तारी होणार नाही. मला असं वाटतं की ह्याने जर सरकार ऐकणार नसेल तर खूप प्रखर आंदोलन करावं लागेल. अशा प्रकाराने ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण रद्द झालेलं असताना जखमेवर मीठ चोळणं म्हणतात तसं 5 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या अबाव 50च्या ज्या जागा रद्द झाल्या त्याच्या निवडणुकाने लावल्या. हे जखमेवर मीठ चोळणं आहे, जखमेवर मीठ चोळणं आहे. आणि त्यामुळे त्या निवडणुका रद्द करा यासाठी उद्या सकाळी 11 वाजता महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त जे आहेत त्यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची भेट आहे आणि त्या भेटीमध्ये आम्ही हा आग्रह धरणार आहोत की बाकी सगळ्याला कोविड आहे आणि कोविड असतानाही जिथे निवडणुका घेतल्या ते कोल्हापूर जिल्ह्याचं काय झालंय बघा. गोकुळच्या निवडणुकीच्या हट्टापायी, हव्यासापायी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा दाखला देत निवडणुका घेतल्या गेल्या. त्याचे जे 3600 मेंबर्स असतात वोटर, त्यातले 12 जण गेले, त्यातल्या किमान 100 जणांना बाधा झाली.
त्यांना पीपीई किट घालून वोटिंग आणलं, हद झाली. आणि परिणामी आज महाराष्ट्रामध्ये एकमात्र जिल्हा कोल्हापूर असा उरला आहे की ज्याला रोज 1700 संख्या आयडेंटिफाय होते. पुण्यामध्ये सुद्धा आता संख्या 127 वर आली, नागपूरमध्येही 100च्या आत आली, मुंबईमध्ये अशी 400-500 आली, कोल्हापूरला येत नाहीये. आणि त्यामुळे या निवडणुकीचा हव्यास जो आहे तो हव्यास सोडा. ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण मिळण्यापूर्वी या निवडणुका होऊच देणार नाही ओबीसी समाज, भारतीय जनता पार्टी होऊ देणार नाही. आणि त्यामुळे उद्या आम्ही 11 वाजता भेटणार आहोत. पण एकूणच ह्या विषयामध्ये न्याय मागण्यासाठी स्वतः पंकजाताई मुंडे कोर्टामध्ये प्रामुख्याने संभाजीनगरच्या बेंच पुढे याचिका पण दाखल करणार आहे. प्रामुख्याने राजकीय प्रस्तावामध्ये हे 2 मुद्दे होते, बाकी परिस्थिती मांडली होती. 2 मुद्दे आणखीन होते की जर अनिल देशमुखांची सीबीआय इन्क्वायरी लागते, त्यांचा राजीनामा होतो, कशामुळे तर परमवीर सिंगांनी आरोप केले. मग आता खरं म्हणजे परमवीर सिंगांनी आरोप करून असं कधी सीबीआय लागते का असं म्हणायला पाहिजे होतं, पण ती लागली. आणि तुम्ही नाकारली तरी सुद्धा ती हायकोर्टाने आदेश केला. तर त्याच्यापेक्षा सुद्धा भयानक आरोप त्यांच्या इक्विव्हॅलंट नाही, पण एका पोलीस अधिकाऱ्याने सचिन वाझेने अनिल परमारवर केला आहे. त्याची सीबीआय लागली पाहिजे, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. त्याच पत्रामध्ये वाझेंनी अजित पवार साहेबांवरही म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अजित पवारांची, अनिल परमारांची सुद्धा सीबीआय इन्क्वायरी लागली पाहिजे अशी मागणी या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही राजकीय ठरावाच्याद्वारे केली. शेती विषयामध्ये तर अनेक प्रश्न आहेतच, त्याची काही यादी मी तुमच्यासमोर वाचत बसत नाही. पीक विमा हा एक अत्यंत चिंतेचा विषय झालेला आहे. विमा कंपन्यांची भर करणं, विमा कंपन्यांना प्रॉफिट मिळवून देणं यासाठीचा सगळा धंदा चालला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची ससेहोलपट चालली आहे. एका बाजूने सरकार त्यांना नुकसान भरपाई देणार नाही, दुसऱ्या बाजूने विमा कंपन्या त्यांना त्याचं कॉम्पेन्सेशन देणार नाही. आणि त्यामुळे पीक विमा असेल, दुधाचे भाव पडलेला विषय असेल, पीक कर्जमाफी झाली नाही पूर्णपणे हा विषय असेल, निसर्ग आणि तौक्तेमधली नुकसान भरपाई मिळाली नाही असा विषय असेल, अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली असे सगळे विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये खूप सशक्त संघर्ष आगामी काळामध्ये आम्ही करणार आहोत. अधिवेशन 2 दिवसाचं असा जो एक हास्यास्पद प्रकार झालेला आहे. आणि आश्चर्य म्हणजे अधिवेशनामध्ये जे 1.5 महिना आधी आम्ही प्रश्न विचारतो त्याची लेखी उत्तर तरी देण्याची प्रथा असते, कारण सगळे प्रश्न अधिवेशन चाललं तरी येत नाहीत 1 तासामध्ये, त्याची लेखी उत्तर देण्याची प्रथा असते. ते सगळे प्रश्न, सगळे लक्षवेधी या व्यपगत करण्यात आलेल्या आहे. हा लोकशाहीचा खून आहे. आणि मग येत्या अधिवेशनात काय करायचं याचाही विचार आम्ही सगळेजण मिळून करतोय. मला असं वाटतं की ज्या गोष्टी या अधिवेशनामध्ये झाल्या आहेत त्या आपल्या सगळ्यांसमोर मी मांडल्या आहेत. तुम्ही काही प्रश्न विचारला तर आणखी काही प्रश्न होईल. वेगळ्या प्रश्न नवीन मुंबईला आंदोलन चालू आहे, भाजपची भूमिका काय? कारण स्थानिक आमदारांची भूमिका आहे, त्याच्या व्यतिरिक्त भूमिका शिवाजी महाराजांच्या नावाला हात वेगवेगळ्या भूमिका दिसतात. भाजपची अधिकृत भूमिका काय? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा स्वर्गीय दिबा पाटील असतील, ही इतकी मोठी व्यक्तिमत्व आहेत, यांच्या नावावरून वाद व्हावा असं आमचं मत नाही. आणि त्यामुळे सरकारने एकांगी निर्णय न करता, एकतर्फी निर्णय न करता सगळ्यांना बसवून त्याचा निर्णय केला पाहिजे. क्रमांक 1. क्रमांक 2 म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव हे अनेक ठिकाणी ऑलरेडी आहे. आणि म्हणून जर स्थानिक लोकांची मागणी असेल तर त्याचा पुन्हा एकदा ही बीजेपीची मागणी नाही, परंतु बीजेपीचं म्हणणं आहे की तुम्ही घेऊन बसा सगळ्यांना आणि निर्णय करा. 2 मोठ्या व्यक्तिमत्वांचं नाव देण्यावरून समाजामध्ये तेढ निर्माण होणं परवडणार नाही. पण भाजपची भूमिका काय? तुझं नाव असं सांगितलं ना, समन्वयाने निर्णय करा. चॉईस असं कुठलं नाही. मी समन्वयाने निर्णय करा सांगितलं. नावांचं चॉईस विचारलं, समन्वय एवढ्या दोन्ही व्यक्तिमत्व इतकी मोठी आहेत की त्याच्यामध्ये डावं उजवं करण्याचं काही कारण नाही. मी एक वाक्य म्हटलंच आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव खूप ठिकाणी आहे. आणि त्यामुळे ह्या विमानतळाचं नाव लोकल नेता, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणणारा नेता पण द्यायला हरकत नाही. पण एकत्र बसून समजावून हा निर्णय केला पाहिजे. कोणाचा जय आणि कोणाचा पराजय असं असण्याचं काही कारण नाही. कशासाठी राजीनामा द्या? घोटाळा आहे तर चौकशी करा. चौकशीमधून सिद्ध झाल्यानंतर बघू.
अशा चौकशा लावून घाबरत नाही आम्ही. कारण लसीकरणाच्या बाबतीत वारंवार केंद्र आणि कोर्टचा आपण झालं होतं. आज एक माहिती समोर येते की मुंबईत जवळपास 2000पेक्षा जास्त ठिकाणी फेक लसीकरण करण्यात आले. म्हणजे देण्यात आलेली लस कुठली होती काय कुठली माहिती नाहीये. तर हा आकडा आत्ता समोर येतो की 2000पेक्षा जास्त आहे. काय होतं म्हणजे ती व्हॅलिड लसच नव्हती. म्हणजे बी कॉम्प्लेक्स टोचलं. काय एक्झॅक्टली दिलं काय हे भयंकरच आहे. म्हणजे मी आत्ताच ऐकतोय पण हे भयंकर आहे. आणि असं असेल तर या सरकारला राजीनामा द्यावा लागेल. लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळताय. म्हणजे ज्यांनी घेतलं त्यांना समजा विष टोचलं नसेल तर ते गेले नाहीत, पण त्यांनी ते ह्या आविर्भावात फिरत आहेत की आमचं लसीकरण झालंय आणि उद्या जर त्याला कोविड झाला तर सरकार जबाबदार आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो की इतका मोठा विषय तुम्ही समोर आणलाय. आम्ही याच्या खोलामध्ये जाऊ. सर, आपने जो भी कागज को हिंदी में दोहरा दीजिए, चाहे वो प्रस्ताव की बात हो या अजीत पवार को लेकर के बातें. महाराष्ट्र की स्टेट एग्जीक्यूटिव की मीटिंग अभी भी कोविड का डर समाप्त नहीं हुआ है, इसलिए वर्चुअल एंड फिजिकल ऐसे कॉम्बिनेशन में हुई. वर्चुअल हुई लेकिन हर जिले के कार्यकर्ता उस जिला केंद्र के कार्यालय में इकट्ठा आए थे. 2 रिजोल्यूशन पारित हुए जिसमें से आगामी दिशा हमारी स्पष्ट हुई. एक पॉलिटिकल सिचुएशन पर रिजोल्यूशन था, जिस रिजोल्यूशन पर कोविड की स्थिति, सरकार ने इसमें क्या भ्रष्टाचार किया, कुछ किया नहीं, एनजीओज ने किया, लोगों ने किया, ऐसे सारे विषय जिससे सरकार पर टीका टिप्पणी करने के साथ साथ मराठा आरक्षण और ओबीसी आरक्षण पर हमने ज्यादा बल दिया कि मराठा आरक्षण में सरकार ने अपने अकर्तृत्व के कारण इस आरक्षण को गंवाया है. मराठा समाज के संगठनाएं, नेताएं जो आंदोलन करेंगे उनके साथ हम लोग रहेंगे. ओबीसी वाला विषय तो बहुत ही सीरियस हुआ है. उनका पॉलिटिकल आरक्षण मिलने के लिए जो प्रयास करने चाहिए वो प्रयास रहे बाजू में. चुनाव डिक्लेयर किए तो इससे ओबीसी समाज में बड़ा असंतोष है. 26 को 1000 स्थानों में कम से कम 100 एवरेज 1 लाख लोग रास्ते पर उतरेंगे और स्वयं को गिरफ्तारी करके लेंगे. सारे नेता कहीं ना कहीं लीड करेंगे. मैं स्वयं कोल्हापुर में जाऊंगा, पंकजाताई पूना में जाएंगे, देवेंद्र जी नागपुर जाएंगे. ऐसे सारे नेता स्थान स्थान पर जाएंगे. कल 11 बजे चुनाव आयोग की अपॉइंटमेंट भी है, जिसमें हम उनको ध्यान में लाकर देंगे कि भाई आप तो कोविड बोलते हैं, तो कोविड एक्ट का अवलंब करो और चुनाव को पोस्टपोन करो, या उसके पहले 29 के पहले ये ओबीसी का पॉलिटिकल आरक्षण दे दो. और सबसे महत्व की बात, पंकजाताई लीड लेकर अब कोर्ट में भी जा रही है कि जिसमें से ये ओबीसी का पॉलिटिकल रिजर्वेशन जाने का एक बहुत खतरनाक निर्णय जो हुआ है उसको सरकार जिम्मेदार है और कोर्ट में जाकर इस पर हम न्याय पास करेंगे. राज्य के प्रस्ताव में हमने और भी ये कहा कि यदि परमवीर सिंह के पत्र पर अनिल देशमुख पर सीबीआई इंक्वायरी होती है, उनका इस्तीफा होता है, तो फिर अनिल परब पर भी आरोप लगाने वाला पत्र वाजे ने लिखा, अजीत पवार जी पर भी आरोप लगाने वाला पत्र वाजे ने लिखा, उनकी भी सीबीआई इंक्वायरी होना चाहिए. चलो वो निर्दोष है, इंक्वायरी तो लगाओ भाई. नॉट नेसेसरी अनिल देशमुख की सीबीआई के बाद वो दोषी निकलेगा. इंक्वायरी तो लगी, इस्तीफा तो देना पड़ा. तो एक न्याय एक को और दूसरा न्याय दूसरे को, इसकी आवश्यकता नहीं. ये मांग भी हम लोगों ने की है. कृषि क्षेत्र में काफी समस्या है, लेकिन क्रॉप इंश्योरेंस को लेकर बड़ी समस्या है. तो कृषि के सारे विषयों को लेकर भी हम बड़ा संघर्ष करेंगे. 2 दिन के अधिवेशन में पूरा डेमोक्रेसी की मर्डर की है. जो प्रश्न 1.5 महीना पहले उपस्थित करने होते हैं, वो प्रश्न सदन में चर्चा में आएंगे ऐसा नहीं, क्योंकि उसके लिखित उत्तर आते हैं. उन्होंने निर्णय किया कि लिखित उत्तर भी नहीं देंगे, उसको उन्होंने स्क्वैश किया है. ये तो पूरा डेमोक्रेसी है. आपको 2 दिन का अधिवेशन करना है ना, बाकी के जवाब को पटल पे रखो, लेकिन उनको किसी प्रश्न का जवाब देना नहीं, वो डरते हैं. तो ये 2 दिन के अधिवेशन के बारे में भी हम सोच रहे हैं कि क्या इस प्रकार से डेमोक्रेसी का मर्डर होने देना है या क्या इसको जवाब देना है. ठीक है सर, वाजे प्रकरण को लेकर के आपसे सवाल है. आज देवेंद्र ने एड्रेस करते हुए कहा कि हमारे को बहुत सारे वाजे का पता है, जैसे हमारे पास है. तो ये जो पता है वो कब आप लोग जब जाहिर करेंगे?
अधिवेशन चलेगा तो करेंगे। नहीं, तो क्या ये शिवसेना को ब्लैकमेल करने का तरीका काय का blackmail? कयास लगाया जा रहा है कि शिवसेना को सत्ता में वापस लेने का प्रयास है, लेटर वगैरह भी प्रताप सरनाईक का आया है। बीजेपी को इसकी आवश्यकता नहीं। हाँ, तो वाजे जैसे उपस्थित किया तो कहाँ किया? सदन में किया। तो सदन चलाओ भाई 1 महीना, तो हर रोज एक वाजे निकालेंगे, तब देखो वाजे हमारे पास है कि नहीं। और नहीं सदन चलाएंगे तो उसके रास्ते करेंगे। लेकिन ये शिवसेना को ब्लैकमेल करने का विषय नहीं है। ब्लैकमेल कर रहे हैं ऐसे बोले तो फिर विषय है, ऐसा होता है ना। विषय नहीं है तो ब्लैकमेल का क्या है विषय? उन्होंने कहना चाहिए कि चलो जितना, जैसे वाजे के बारे में किया ना पूरा दिन, बिल्कुल निर्दोष है, जैसे जामा दिन का। बाद में नेक्स्ट डे क्या हुआ, थर्ड डे क्या हुआ, फोर्थ डे क्या हुआ। तो चलो, आपको ब्लैकमेल करने का विषय तभी आता है कि जब आप दोषी है। तो अब दोषी नहीं है तो सारे वाजे निकलने के लिए एक 15 दिन का अधिवेशन करो। काल संभाजी पाटलांनी एक महत्वाची माहिती दिली होती की कृषी विभागात देखील काही वाजे आहेत का, कारण त्यांची आकडेवारी आहे खत असतील किंवा बियाणे संदर्भात राज्य सरकार या सगळ्या कंपन्यांचे दलाल म्हणून काम करते। यावर आज प्रस्ताव देखील तुम्ही दिलाय, काय नेमकी माहिती आहे यापुढे त्याबद्दल? कारण पेरणी असेल किंवा सगळ्या शेतकऱ्यांना काही मिळत नाही अजून जमिनीची परिस्थिती। असं आहे की बियाणांचा एक मोठा विषय निर्माण झालेला आहे। सोयाबीन समजा एक काही एक्स लागत असेल, 11 लाख क्विंटल किंवा 11 लाख पॅकेट्स जे काय लागत असेल, त्याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंटने 2 लाख पॅकेटच दिली। बाकीची प्रायव्हेटकडून घ्या, म्हणजे प्रायव्हेट पाटील जेवढे पैसे घ्यायला तयार। प्रायव्हेट कंपन्या लिहून घेत आहेत की तुम्ही लेखी द्या की जर हे सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही तर तुम्ही जबाबदार, आम्ही जबाबदार नाही। अरे हे कुठलं पद्धत? याचा कायदा आहे की बियाणं खोटं निघालं तर जेलमध्ये जावं लागतं। म्हणजे चाललंय काय मला काही कळतच नाही ना। हे शेतकऱ्यांचंही सरकार नाही, नाही कामगारांचंही सरकार नाही, कोविडच्या दृष्टीने सामान्य माणसांचं सरकार नाही, मराठ्यांचं नाही, ओबीसींचं नाही, शेड्यूल कास्टचं नाही। हे फक्त सरकार आहे धनदांडग्या लोकांचं, की ज्या धनदांडग्या लोकांकडून पैसे घ्यायचे, जमिनीचे व्यवहार करायचे, सदनिकांचे व्यवहार करायचे। त्यामुळे कृषी विषयामध्ये प्रचंड शेतकरी संत्रस्त आहे। कोविडमुळे तो बाहेर पडू शकत नव्हता, आता लोक स्वस्त बसणार नाहीत। दादा, पुण्यात आंबील ओढा परिसरामध्ये महापालिकेनं कारवाई करत ऐन पावसाळ्याच्या तोंडावर लोकांना घराबाहेर काढलं, अनेकांनी तिथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। तुम्हाला या कारवाईबद्दल काय? नाही, अशा प्रकाराने जरी पर्यायी जागा दिल्या होत्या तिथे ते शिफ्ट नाही झाले, पर्यायी जागा देत नाही म्हटल्यानंतर अशा प्रकारची कारवाई करावी लागते। असूनही ऐन पावसाळ्यात ही कारवाई करायला नको होती। यासाठी पुन्हा एकदा एक अल्टिमेटम देऊन असं म्हणायला पाहिजे होतं की पावसाळा आम्ही काही करणार नाही, पण पावसाळा संपल्या तुम्ही शिफ्ट व्हा। पण बेसिकली त्या सगळ्यांना पर्यायी जागा दिल्या, 25% लोक शिफ्ट झाले, काही लोक आज उद्याकडे शिफ्ट होणार होते। तर प्रशासनाने याची आता ऐन पावसाळ्यामध्ये घाई करण्याची आवश्यकता नव्हती। पुण्यामध्ये भाजपचीच महापालिका आहे, तुम्ही तुमच्या सत्ताधाऱ्यांना या संदर्भात सांगा बोलणार? नाही, मी सकाळी सांगितलं आणि माझ्या माहितीप्रमाणे आता बऱ्यापैकी ती कारवाई थांबली पण असेल। मी दिवसभर बैठकीत होतो, बघतो। पण कारवाई थांबणं याचा अर्थ शिफ्ट न होणं नाही। आणि घाटकोपरमध्ये एका रुग्णाचा डोळा तुटला उंगाडी आणि त्याचा मृत्यू झाला। अत्यंत गंभीर घटना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये। असं आहे की अशा प्रकारच्या मन हेलावून टाकणाऱ्या घटनांचं एकत्रीकरण केलं तर त्या घटना वाचता वाचता कोणीतरी फ्रस्ट्रेशन येऊन आत्महत्या करेल अशी स्थिती या सगळ्या घटनांची आहे। म्हणजे एका ॲम्ब्युलन्समध्ये 22 डेड बॉडी दाबून घेऊन जायच्यापासून ते एका सरणावर अनेक मृतदेह जाळण्यापासून ते आता हे डोळा कोतडला, मेला, असे कितीतरी विषय, डेड बॉडी बदलल्या, असे डेड बॉडी एका बाजूला पडल्या आहेत, पेशंट एका बाजूला आहेत। अशा घटनांचं तुमच्यासारखे पत्रकार जे आहेत, शोध पत्रकारितावाले, त्यांनी जर पुस्तक काढलं तर ते वाचायला देऊ नका लोक माझ्यासारखा सेन्सिटिव्ह माणूस तर एकदम फ्रस्ट्रेशनमध्ये जाईल की बा असा कसा आमचा देश। हे मागे वळून बघतात ते लिहिणार आहेत का? चला, फडणवीसांनी अवॉर्ड भेटले आणि दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्या फडणवीसांनी अवॉर्ड भेटले? अरे नवीन आहे, बघा। आणि दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर तुम्ही शिवसेनेसोबत युती करण्याचे एक प्रकारे ते काही संकेत म्हणा, जसं
बावनकुळे सरांनी देखील म्हटलं होतं की शिवसेनेसोबत जर युती वगैरे झाली तर ते काय नवं पाठवू नये वगैरे. नेमकं भाजपचं काय आहे? शिवसेनेसोबत जाण्याचा विचार आहे, राष्ट्रवादीसोबत? तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर काही ते बोलावं लागतं. तसं बावनकुळेनं तुम्ही प्रश्न विचारला तर ते म्हणाले की असं झालं तर ठीक आहे. याचं खरं उत्तर असं आहे की आमचे श्रेष्ठी जे सांगतील ते आम्ही करू. प्रस्तावाची काय चर्चा याच्यामध्ये भाजपकडे कुठला गेलाय का? हा प्रस्ताव दिलाय का तो? सारखं म्हटलं जातं. प्रस्ताव मी वरती विचारून सांगतो. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे